जय श्रीराम सर. जय सियाराम. सर तुम्ही जिमचे ओनर आहेत ना? हो. तुम्ही क्लिनिंग करताय, मुलगा लावून घ्या ना सर कामाला. का असं कुठं लिहिलंय का? स्वतः ओनर असला म्हणजे तो साफसफाई करू शकत. आजकाल तुम्ही बघत असाल आपले मराठी मुलं उद्योग तर चालू करून घेतात, पण काही दिवसात तो बंद पडतो. त्यामागचे कारण हेच आहे, त्याला ऑलरेडी त्या उद्योगमधलं नॉलेज नसतं. तो एक दुसऱ्याच्या हेवा करून त्याने जिम टाकली तर मी जिम टाकतो, त्याने शॉप टाकली तर मी शॉप टाकतो, याच विचाराने चालू केलेला असतो, तर बंद पडणारच ना. हा उद्योग माझ्या मेहनतीने माझ्या आवडीने मी घडवलेला आहे, तर मला लाज नाही आहे, मला गर्व आहे. कारण माझी रोजीरोटी याच्यावर चालते. मी घरात गेल्यानंतर घराला मंदिर म्हणतो, तरी इथंही आल्यावर हे माझे मंदिर आहे. तर माझ्या मराठी उद्योजकला हाच एक संदेश देऊ इच्छितो, याच्या त्याच्या हेवा करू नका. तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल तोच बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि तुमची लायकी असेल की मी झाडू मारू शकणार, पोरगानी आला तर फडका घेऊन साफ करेन, पोरगानी आला तर मी शॉप उघडेन आणि मी बसेन, तरच बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मित्रांनो, आपले आईवडील काबाड कष्ट करता आणि आपल्याला पैसा देऊन काही लोन काढून छोटा मोठा बिझनेस चालू करता, आणि आपण फक्त हाच विचार करतो की माझ्या कपड्याला डाग लागेल, समाज काय म्हणेल. पण जेव्हा बिझनेस बंद पडतो तोच समाज आपल्याकडे बोट दाखवून हसतो. म्हणून मित्रांनो, छोटासा संदेश आहे की तुमचे मित्रही असे तुम्हाला हसत असतील किंवा तुमचा मित्र बिझनेस करत असेल तर त्याला सपोर्ट करा, त्याला प्रोत्साहन द्या. बस हेच सांगू इच्छितो. ही जर व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. जय सियाराम.